उद्धव ठाकरेंचं थेट देवेंद्र फडणवीसांना आज आव्हान आहे। राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहीन असं ठाकरे म्हणतायत। सगळं काही सहन करून जिद्दीनं उभा राहिलोय। इथं प्रचाराला याच उरली सुरलेली गुरमीही उतरवतो असं उद्धव ठाकरे म्हणतायत। समोरचा शत्रू कितीही मोठा असला तरी हर हर महादेव म्हणायचं आणि तुटून पडायचं असाही कानमंत्र त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे। रंगशारदाच्या या बैठकीमध्ये आज उद्धव ठाकरे बोलत होते। उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आता मात्र पडसादही उमटत आहे। ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे स्वरे माझे नातेवाईक माझ्या समोर आहेत, यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही यातना होत नसतील कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि अनितेला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील। काय क्षमता आहे देवेंद्र फडणवीस यांनी तुमची? या राज्याला मागचे 5 वर्ष विकासाकडे नेणारं नेतृत्व देवेंद्रजी आहे। या राज्याला विजन देणारं नेतृत्व आहे। आणि तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बोललात, महाराष्ट्राची जनता तुमची मानसिक दिवाळखोरी आता जनतेने समजली आहे। आज ही भाषा बोलताय, ही भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, जो मुख्यमंत्री राहिलेला आहे अशा माणसाला शोभणारी नाही। आणि म्हणून खरं म्हणजे लोकशाहीमध्ये लोक ठरवतात कुणाला कुठे बसवायचं। तुम्हाला लोकांनी कधीच स्वीकारलं नव्हतं, तरी तुम्ही मुख्यमंत्री विचार सोडून झाला। पण येत्या काळामध्ये जनता ठरवणार आहे कोण कुणाला बसवायचं। हे देवेंद्रजीला संपवायला निघाले, पण आणि मी नेहमी सांगतो की जो दुसऱ्यासाठी गड्डा खोदतो तो स्वतः त्या गड्ड्यात पडतो। उद्धव साहेबांनी 2019मध्ये आमच्यासाठी गड्डा खोदण्याचा प्रयत्न केला, देवेंद्रजींसाठी गड्डा खोदण्याचा प्रयत्न केला, तेच त्या गड्ड्यात पडले आणि कोणीही त्यांच्याकडे राहिलं नाही। पुढच्या निवडणुकीनंतर जे उरले सुरले आता 10-12 आमदार त्यांच्याकडे आहे, त्यातले 2-4 सोडले की तेही त्यांच्यासोबत राहणार नाही, हे मी आपल्याला इथनं सांगतो। महापालिकेतला भ्रष्टाचार बंद झाल्यामुळे, राज्यातील सत्ता गेल्यामुळे, पक्ष आणि चिन्ह गेल्यामुळे तुमची जी दयनीय अवस्था झाली आहे ही केविलवाणी। तुम्ही जे म्हणताय ना तुम्ही राहाल किंवा आम्ही राहू, आम्ही तुमचं चॅलेंज स्वीकारतो। आम्ही तुम्हाला सांगतो की या नोव्हेंबर-ऑक्टोबरच्या निवडणुकांनंतर या तर राज्यात तुम्ही राहाल किंवा राज्यात आम्ही राहू। नहीं वो चेतावनी हर पक्ष प्रमुख मीन्स फडणवीस साहब भी वही कहते तोड़ो ये करो वो करो, जो दिया है ना उन्होंने आदेश, इतने आदेश दिए कि गृह राज्य मंत्री है, ये तो पक्ष प्रमुख खुद गृह राज्य मंत्री गृह मंत्री है, तो गृह मंत्री ने जो आदेश दिए वो भी देखो जरा। या राज्याचे माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांचं कपट कारस्थान आणि त्या कपट कारस्थानामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय आदित्यजी ठाकरे यांना फसवण्याचा प्रयत्न केला जात होता, त्याचा भंडाफोड माननीय अनिल देशमुख साहेबांनी केलेला आहे। आणि साहजिकच आहे अशा पद्धतीचे कपटनीतीचं राजकारण करणारे लोक जरा महाराष्ट्रामध्ये राहिलं तर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा राहणार नाही। आणि म्हणून जे जे महाराष्ट्र संपवायला निघतील त्यांच्या विरोधात उभं राहावंच लागेल, हा निर्वाणीचा इशारा आज उद्धव साहेबांनी दिला आहे। बावनकुळेंचा जन्म कधी झाला मला माहीत नाही, ठाकरे कुटुंब काय आहे हे पण त्यांना माहीत नाही। ठाकरे कुटुंबाच्या दरवाजात हे लोक किती वेळा बसले होते याचा त्यांनी विचार करावा। ठीक आहे, कोण कोणाला कधी संपवेल हा विषय ज्याचा त्याचा त्याला माहिती आहे, परंतु बावनकुळेंची एवढी अवकात नाही आहे की ते ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये असं विचार करू शकतात। शिवसेना पक्ष म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आजचं भाषण एकदम जबरदस्त भाषण, शिवसैनिकांना एक जबरदस्त ऊर्जा मिळणार आहे। आणि आता तर निवडणुकीचा कार्यकाळ सुरू झालेला आहे विधानसभेच्या, त्यामुळे मी या ठिकाणी हे सांगेल की आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदम छलांग मारायची आणि जिंकायचं, जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आता आम्ही कामाला लागलो आहे। आता हे तर किरकोळ आहे सगळे लोक, आता हे सगळे लोक किरकोळ कोण आहे, फक्त उद्धव साहेब। महाराष्ट्रात देशातसुद्धा त्यांचं नाव आहे म्हणून उद्धव साहेब, बाकी कोण नाही। खोट्या गोष्टींवर जर आव्हान देणारच असाल तरी भाषा हिंदू हृदय सम्राटांच्या विचारांची भाषा नाही आहे। तुम्ही राहू नाही तर मी राहू,
तुम्हाला गांभीर्याने कोण घेते उद्धवजी? असंच गाडण्याची आणि संपवण्याची भाषा तुम्ही शरदचंद्र पवारांशी करत होतात, सोनिया गांधीच्या काँग्रेसशी करत होतात, आणि ज्या वेळेला वेळ पडली, स्वतःचा स्वार्थ जागृत झाला, तेव्हा त्या शरद पवारांना तुम्ही मिठी मारलीत आणि गाडण्याची भाषा विसरलात. मी मोदीजींना संपवून टाकतो, मी देवेंद्र फडणवीसला संपवून टाकतो, म्हणजे मतदारांनी यांना मतदान करण्याचा अधिकार यांनाच दिला आहे आणि पॉवर ऑफ अटर्नी लोकशाहीमध्ये मतदाराची उद्धवजींना आहे, असा हा भाव आहे. हा जो काही अहंकाराचा भाव आहे, हा रामायणात टिकला नाही, हा महाभारतात टिकला नाही. भारतीय जनता पार्टी अशा धमक्यांना भीक घालत नाही. बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडल्याचं उद्धव ठाकरेंच्या अशा बेताल वक्तव्यांमधनं दिसून येतं आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला, राजकीय परंपरेला अशोभनीय अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आहे. उद्धव ठाकरे एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहे, एक तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेला माणूस असे बेताल वक्तव्य करतो, त्या अतिशय दुर्दैव आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. आता हळूहळू त्याच्या लक्षात यायला लागलं की आता महाविकासाकडे राज्यात संधी नाही आहे, महायुतीला संधी आहे, आणि म्हणून मला वाटतं वैफल्यग्रस्त होऊन हे आरोप करतायत. खरं राज्यातली जनता, आम्ही सर्व मंडळी देवेंद्रजीच्या पाठीमागे खंबीरपणे पाहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.